हरभरा नीट करायचं काम चालू आहे आज. आधी चांगला कुटून घेतला आहे हरभरा, त्यातून काडी बाजूला करून ठेवली इकडं. मग आता हे उपणून घ्यायचं आहे. वारा पण नीट व्यवस्थित चालू नाही आहे. पुढे आलेली घाण साफ करावं लागेल, त्याच्या काड्या ओढून घ्यायच्या. बरोबर नीट सैना चालू नाही. असं कुठून उपणून ही पारंपरिक पद्धतीने हरभरा साफ केला जातो. नाही तर आजकाल मशनरी पण आहे, पण मशनरीमध्ये ते दाणा फुटल्या जातो. म्हणून हे पारंपरिक पद्धतीने हरभरा चांगला साफ करून निघतो, फूट नाही होत. ऊन पण खूप पडलंय. वारा नीट सुईला येत नाही, कधी इकून येतं कधी तिकून येतं. नाहीला त्रास देऊ राहिला. एवढं उपणायचं पडलं, हे कडक ऊन पडलं एकदम. बाहेर उभं राहावं ना काळ उन्हामध्ये. ते काय मजबुरी आहे, हे करणं गरजेचं आहे. छान पाठी करू बरोबर सांग. वर चांगला ना छान पाठी करू. ऊन खूप पडले त्यामुळे सावलीत साफ करायला घेते. सर्व उपणून तर झालेलं आहे हरभरा. सर्व हरभरा उपणून घेतला आहे. आता पुन्हा याला साफ करावं लागेल. त्याच्यात कचरा आलेला आहे ना, तो बी पुन्हा आता घोळून पुन्हा उपणून काढू, पुन्हा साफ करून घेऊ. मग साफ होईल चांगला हरभरा. मग पुन्हा भिजत घालून त्याची डाळ तयार होईल. आपला हरभरा तयार झालेला आहे. अजून त्याला साफ करून घेऊ, म्हणजे चांगल्या प्रकारे हरभरा होईल. मग त्याची डाळ बनवू. नंतर घरी साफ केल्यावर व्यवस्थित होतो, त्याच्यात फूट वगैरे होत नाही. मशनरीनं पटकन झटकन काम होतं, पण मग त्याच्यात फूट होऊन जाते. या पद्धतीला वेळ जास्त लागतो, कष्ट पण जास्त करावं लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.